नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. मित्रांनो, LLB 3 इयर CET ची एक्झाम जी असणार आहे ते ऑनलाईन CBT म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती असते की आपण संगणकावरती कसं काय एक्झाम देऊ शकतो, कशा प्रकारे ते आन्सर आपल्याला सोडवायचं आहे, पुढे कसं जायचं आहे आणि आपण मग ते कसं सोडवायचं हे आपल्याला माहिती नसतं. त्यासाठीच CET सेलने एक मॉक टेस्ट या ठिकाणी दिलेली आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांचे डाउट्स क्लिअर होतील आणि तेच कशा प्रकारे आपल्याला एक्झाम द्यायची आहे, नेक्स्ट क्वेश्चन कसा सिलेक्ट करायचा, आन्सर आपलं दिलेला आहे की नाही, किती आपण क्वेश्चनचे आन्सर दिलेले आहेत, किती राहिलेले आहेत आणि ते कसं दिसतं, या सर्वांची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. परंतु मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही चॅनलला आज पहिल्यांदा आला असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. चला आता सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो, एक्झाम दिवशी जेव्हा तुमची एक्झाम सुरू होईल तर तुमच्या समोर अशा प्रकारचा एक प्रिव्ह्यू येईल. तर इथं काही तुमचे सेक्शन वाईज क्वेश्चन्स असतील. पहिल्या सेक्शन मध्ये 40 प्रश्न, परत 30 प्रश्न, असं लिगल ऍप्टिट्यूडचे वेगळे, बुद्धिमत्तेचे वेगळे, रिझनिंगचे वेगळे असे सेक्शन असणार आहेत. ते तुमच्या समोर अशा प्रकारचं एक क्वेश्चन तुम्हाला दिसणार आहे, तो वाचायचा आहे. त्याचे आन्सर तुम्हाला खाली 4 ऑप्शन दिसणार आहेत. तुम्हाला जर झूम करायचं असेल तर तुम्ही इथं ते झूम वाढवू शकता किंवा कमी करू शकता. तर हे इथं ऑप्शन दिलेलं आहे, तर तुम्ही ते 100-150 जसं पाहिजे तसं करू शकता. तर हे झालं झूमचं. आता हा क्वेश्चनचा आपल्याला आन्सर द्यायचा आहे. तर आता इथं तुम्ही पहा, इथं आन्सर्ड क्वेश्चन, ज्या ज्या प्रश्नांची तुम्ही उत्तर दिलेली आहेत, उत्तर सोडवले आहेत, त्याचा कलर असा असणार आहे. म्हणजे तुम्ही आन्सर दिलेलं नाही असं त्याचं रंग असणार आहे. आणि ज्या प्रश्नाला तुम्ही आणखी व्हिजिटच केलं नाही, तो तुमच्याकडून राहून गेला. कधी कधी लक्ष ठेवा, तुम्ही असं नेक्स्ट करत असताना एकाचं उत्तर दिलं आहे आणि नेक्स्ट करताना चुकून डबल क्लिक होते आणि चुकून डबल क्लिक झाल्यामुळं एखादा प्रश्न आपल्या समोर येतच नाही आणि अतिशय सोपा प्रश्न असतो आणि आपल्याला हे नंतर लक्षात येतं आणि आपलं तोपर्यंत वेळ निघून गेलेला असतो. त्यामुळं तुम्ही एखादा प्रश्न पाहायचा राहिला असेल तर तो इथे नॉट व्हिजिटेड मध्ये येईल. त्यानंतर तुम्हाला मार्क्ड फॉर रिव्ह्यू, एखादा प्रश्न तुम्हाला येतोय परंतु वेळ जायला नको म्हणून, तुम्ही कन्फ्युजन व्हायला नको म्हणून नंतर तुम्हाला सोडवायचा असेल तर त्याला तुम्ही इथं मार्क फॉर रिव्ह्यू केलात तर त्या ठिकाणी किती प्रश्न असे आहेत ते तुम्हाला पाहता येईल. आन्सर्ड अँड मार्क फॉर रिव्ह्यू हा एक ऑप्शन आहे. तर हे ऑप्शन केव्हा यूज करायचा, तर आता या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊन ठेवलंय, तुम्हाला वाटलं की याचं बी किंवा सी मध्ये टाय आहे, परंतु तुम्ही बी हे आन्सर द्या आणि परत मला एकदा चेक करायचंय, तेव्हा इथं मार्क फॉर रिव्ह्यू याला तुम्ही क्लिक करायचंय. असं केलं तर या ठिकाणी मार्क फॉर रिव्ह्यू इथं तुम्हाला इथं दिसून येईल. तर अशा प्रकारे हे काही प्रश्न आहेत आणि इथं टायमिंग तुम्हाला दिलेला असेल. जेव्हा एक्झाम सुरू होईल तेव्हा अशा प्रकारचे टायमिंग तुम्हाला इथं दिसेल. एखादा क्वेश्चन रिसेट करायचा असेल, आता ह्याचं तुम्ही उत्तर दिलेलं आहे परंतु रिसेट आन्सर केलं तर डिसिलेक्ट होईल आणि तुम्हाला परत हे प्रश्न जो आहे त्याचं आन्सर नव्याने तुम्हाला देता येईल. हे पण तुम्हाला वाटलं की नाही हे चुकीचं आहे तर रिसेट आन्सर करायचं आहे आणि परत तुम्ही ते आन्सर देऊ शकता. आणि याचं उत्तर दिलं, आता पहिल्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर दिलं तर त्या ठिकाणी जर मार्क फॉर रिव्ह्यू करायचं असेल तर करू शकता, नसेल तर उत्तर कन्फर्म असेल तर नेक्स्ट वरती तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे. नेक्स्ट वरती जसं कराल तर इथं आन्सर्ड क्वेश्चन 1 असं तुम्हाला दिसेल. आता मी नेक्स्ट करतोय. नेक्स्ट केल्याबरोबर इथं देखील या प्रश्नाचा कलर ग्रीन झाला या नंबरचा आणि इथं आन्सर्ड 1 दिलेलं आहे. आता मी हे काहीच पाहत नाही, सरळ पुढे जातो. तर नेक्स्ट वरती क्लिक केलं तर तुम्हाला दुसरा प्रश्न इथं दिसेल, नॉट आन्सर्ड. याचं काहीच आपण आन्सर लिहिलेलं नाही. जेव्हा तुमच्याकडे चुकून एखादा आन्सर लिहायचं राहिलं असेल किंवा एखादा प्रश्न व्हिजिट करायचा राहिला असेल, आता इथं 7 पहा, यांचा कलर अशा प्रकारचा आहे. आतापर्यंत आपण फक्त 3 प्रश्न पाहिलेले आहेत, त्यापैकी एकाचा आन्सर दिलेला आहे, त्यामुळे एकाला ग्रीन कलर आलेला आहे. तुमचा आन्सर चुकला असू दे बरोबर असू दे त्याचा काही संबंध नाही, परंतु तुम्ही आन्सर दिलं तर ग्रीन कलर येईल. आता तिसऱ्याचं देखील मी आन्सर असं क्लिक करतो कुठलं तरी एक आणि नेक्स्ट वरती क्लिक करतो. जेव्हा मी नेक्स्ट वरती क्लिक करतो तर ते आन्सर ऑटोमॅटिक रेकॉर्ड होतं. तर ते इथं आता 2 प्रश्न सोडवले आहेत आणि दुसऱ्या आणि चौथ्या क्वेश्चनचं म्हणजे चालू प्रश्न आणि दुसरा क्वेश्चन याचं मी आन्सर दिलं नाही. तर पाठीमागच्या क्वेश्चनवरती जायचं असेल, समजा मला परत 3 नंबरच्या क्वेश्चनला जायचं आहे, हा 4 नंबरचा आहे, तर इथं मी प्रिव्हियस करेन.
प्रिव्हियस केले की पाठीमागचा क्वेश्चन दिसेल, याचं मी ऑलरेडी कुठला आन्सर क्लिक केलंय ते तुम्हाला दिसेल. चेंज करायचं तुम्ही डिरेक्टली असं देखील चेंज करू शकता किंवा रिसेट आन्सर करून असं कुठलंही एक तुम्ही सिलेक्ट करू शकता. तसं नेक्स्ट वगैरे तुम्ही करू शकता. जितके तुम्ही आन्सर सोडवले आहेत ते तुम्हाला अशा प्रकारे ग्रीन कलर दिसतील, नसेल त्याचा कलर अशा प्रकारचा येईल. आणि समजा एखादा आता हे मार्क फॉर रिव्ह्यू करतो आणि नेक्स्ट करतो, याचं उत्तर मी सोडवलं नाही, तर आता इथं बघा याचा कलर चेंज झालेला आहे, म्हणजेच मार्क फॉर रिव्ह्यू. तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि समजा तुम्हाला सुरुवातीला जितके येतात तितके सर्व प्रश्न कन्फर्म सोडून घ्या आणि जे येत नाहीत ते मार्क फॉर रिव्ह्यूला क्लिक करा किंवा याचं उत्तर द्या आणि प्लस मार्क फॉर रिव्ह्यू करा. तर ते तुम्हाला इथं आन्सर्ड अँड मार्क फॉर रिव्ह्यू याच्यामध्ये ते कॅल्क्युलेट होईल. आणि नेक्स्ट करत चला, इथं पहा तुम्ही आन्सर्ड अँड मार्क फॉर रिव्ह्यू एक आलेला आहे. पण जेव्हा तुमच्याकडे टाइम शिल्लक राहील तेव्हा तुम्ही सरळ या बटनावरती क्लिक करायचं. 7 नंबरला क्लिक केलं तर 7 नंबरचा प्रश्न ओपन होईल. याच्यामध्ये चेंजेस करायचे असेल तर चेंजेस करू शकता. 6 नंबरचा क्वेश्चन जो आपण काहीच आन्सर लिहिलं नाही, फक्त मार्क फॉर रिव्ह्यू केलंय, तर आता इथं तुम्ही हे करू शकता आणि परत तुमचा आन्सर चेंज करू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे हे क्वेश्चन ऑर्डर वगैरे तुम्हाला पाहता येते आणि सेक्शन वाईज तुम्हाला 4 सेक्शन असणार आहेत. ते सेक्शन देखील तुम्ही डायरेक्टली त्या सेक्शनवरती जम्प करू शकता. आता ह्या मॉक टेस्टला यायचं कसं हे आपण पाहूयात. तर सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला आल्यानंतर इथं नोटिफिकेशन मध्ये तुम्ही पाहत असाल थोडंसं खाली आल्यानंतर क्लिक हिअर टू कोर्स वाईज मॉक टेस्ट लिंक, तर या डाउनलोड या सेक्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो वेगवेगळ्या कोर्सेसची लिंक इथे दिलेली आहे. तर इथे तुम्हाला फक्त LLB 3 इयर असेल, BL BPED असेल तर त्या लिंकला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केलं की तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज येईल. एक्झाम मध्ये देखील तुमचा असंच पेज येणार आहे. युजर नेमच्या ठिकाणी तुमचा रोल नंबर टाकायचा आहे जो तुमच्या ऍडमिट कार्डवरती आहे. पासवर्डच्या ठिकाणी तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे आणि लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर एक्झाम सेंटरचं नाव दाखवेल, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर इथे दाखवेल, तुमचं नाव इथे दाखवेल, एक्झाम ड्युरेशन 120 मिनिट दाखवेल, एकूण मार्क 150 दाखवेल आणि तुमची डेट ऑफ एक्झाम कुठल्या दिवशी झाली ती दाखवेल आणि इथे तुमचा फोटो दाखवेल. तर तुम्हाला तुमचा फोटो तुमचाच आहे का आणि नाव तुमचंच आहे का हे व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे. इथं काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. तर याच्यामध्ये महत्वपूर्ण इन्स्ट्रक्शन, क्वेश्चन विल बी इन 2 लँग्वेजेस, इंग्लिश अँड मराठी. तर आता कुठली लँग्वेज इथं कशी सिलेक्ट करायची याविषयी या डेमो मध्ये माहिती नाही आहे. पूर्वी इंग्लिश किंवा इंग्लिश प्लस मराठी असं सिलेक्ट करायचं होतं, यावेळेस ते आहे का नाही माहिती नाही. परंतु जर असेल तर ते अगोदर तुम्ही एक्झाम हे आय एम रेडी टू बिगिन याला स्टार्ट करण्या अगोदर तुम्ही तुमच्या एक्झामिनरला सांगा की मला इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेज मधून क्वेश्चन्स हवे आहेत. तर ते जर प्रोव्हिजन असेल तर सांगतील. तर आता ऑलरेडी इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेज मध्ये क्वेश्चन येत असतील तर नो प्रॉब्लेम, परंतु एकदा तुम्ही ते विचारून घ्या. तर काही सूचना आपण वाचूयात. देर आर इन ऑल 150 क्वेश्चन्स फॉर दिस एक्झाम. हे तर आपल्याला माहिती आहे 150 मार्काची एक्झाम आहे. 150 क्वेश्चन्स असणार आहेत, एका मार्काला एक क्वेश्चन. तर आता याच्यामध्ये काही सेक्शन्स आहेत. लिगल ऍप्टिट्यूड, लिगल रिझनिंग याचे 30 क्वेश्चन्स असणार आहेत. जसं आता आपण पाहिलं तर एका सेक्शन मध्ये ते 10 होते मॉक टेस्ट मध्ये, तर असं एकामध्ये 30. त्यानंतर जनरल नॉलेज विथ करंट अफेअर 40 क्वेश्चन असणार आहेत. लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग 30 क्वेश्चन आणि इंग्लिशचे 50 क्वेश्चन, असे एकूण 150 क्वेश्चन. प्रत्येक क्वेश्चन 1 मार्कला असणार आहे. यू विल बी गिवन 120 मिनिट्स टू आन्सर ऑल क्वेश्चन्स. तर 2 तासाचा वेळ आपल्याला मिळणार आहे. आणि इथं वरती कोपऱ्यावरती तुमचा किती वेळ झालेला आहे एक्झाम सुरू होऊन ते तुम्हाला दाखवेल. थोडंसं वेळेचं भान ठेवा. सोडवत असताना वरती चेक करायचं की आणखीन किती वेळ राहिलेला आहे, किती क्वेश्चन आपण अटेम्प्ट केलेले आहेत आणि किती शिल्लक राहिलेले आहेत. त्यानुसार तुम्ही तुमचा आन्सर देण्याचा स्पीड कमी जास्त करू शकता. त्यानंतर क्वेश्चन विल बी इन 2 लँग्वेजेस, इंग्लिश अँड मराठी. तर 2 भाषेमध्ये इंग्लिश आणि मराठीमध्ये क्वेश्चन असणार आहेत. इन केस ऑफ एनी ॲम्बिग्युटी इन ट्रान्सलेशन द इंग्लिश व्हर्जन ऑफ द क्वेश्चन विल बी ट्रीटेड ॲज करंट व्हर्जन. आणि जसं की नियम आहे, एखादा मराठी क्वेश्चन मध्ये काही चूक झाली असेल ट्रान्सलेशन मध्ये तर त्याचं इंग्लिश व्हर्जन पाहून घ्या. इंग्लिश व्हर्जन जे असतं ते करेक्ट असतं. इंग्लिश व्हर्जन मध्ये चूक असेल तर त्याचे मार्क तुम्हाला मिळू शकतात. परंतु मराठीमध्ये एखादा प्रश्न चुकलाय
ट्रान्सलेट होताना चुकीचा झालाय किंवा मराठीमध्ये एखादा ऑप्शन आलंच नाही, 2 ऑप्शन एकाच प्रकारे आलेले आहेत आणि करेक्ट असणारा ऑप्शन तिथं जर आलंच नाही तर तुम्ही काही करू शकत नाही. त्यामुळे इंग्लिश तुम्हाला जर वाटलं की हा क्वेश्चन चुकीचा वाटतोय तर त्याचं इंग्लिश व्हर्जन पाहून घ्या, कारण इंग्लिश व्हर्जन हे कधीही करेक्ट असतं. त्यानंतर अबाउट अँसरिंग द क्वेश्चन, जे आता आपण पाहिलं की ग्रीन कलर केव्हा येतो, ब्ल्यू कलर केव्हा येतो, रिसेट आन्सर काय आहे, नेक्स्ट कसं जायचं ते आपण तुम्हाला माहिती दिल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता. इन केस ऑफ पॉवर फेल्युअर हे अतिशय महत्वाचं आहे. समजा एक्झाम देत असताना लाईट गेली किंवा इंटरनेट कनेक्शन गेलं असं होऊ शकतं, तर विद्यार्थ्यांनी घाबरून जायचं नाहीये. द कॅन्डिडेट्स रिस्पॉन्सेस आर सेव्ड अप टू सक्सेसफुल क्लिक अँड स्टोर्ड इन डाटाबेस. जितके तुम्ही आन्सर आतापर्यंत सोडवलेले आहेत तितके आन्सर डाटाबेसमध्ये सेव्ह राहणार आहेत आणि जेव्हा लाईट येईल किंवा इंटरनेट येईल, जे काही तुमचं प्रॉब्लेम सॉर्ट आउट होईल तेव्हा जितके प्रश्न तुम्ही सोडवलेले आहेत तिथून पुढे तुम्हाला सोडवायचे आहेत. तुम्ही जितके सोडवले होते तेवढे तसेच राहणार आहेत. तुम्हाला पूर्वीपासून सुरुवात करायची गरज नाही आणि टाइम देखील तुम्ही 1 तास झाल्यानंतर इंटरनेट कनेक्शन गेलं असेल तर टाइम देखील तुमचा 1 तासच शिल्लक राहील आणि तुम्ही 100 प्रश्न सोडवले असतील तर तसेच डेटाबेसला सेव्ह असणार आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये काही होणार नाही, त्यामुळे तुम्ही तिकडे लक्ष द्यायचं नाहीये. त्यानंतर शेवटचं म्हणजे यू वुड बी प्रोव्हाइडेड विथ अ शीट ऑफ पेपर फॉर रफ वर्क. जसं मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला रफ वर्कसाठी सीईटी सेल काढून एक पेज देण्यात येईल. तुम्ही स्वतःचा पेन पेन्सिल घेऊन जायचंय आणि त्यावरती रफ वर्क करायचं आहे. स्टॅटिस्टिक्सचं असेल किंवा इतर एबीसीडी टाईप क्वेश्चन असतील रिजनिंगचे, तर त्या रफ शीटवरती सोडवायचं आहे. त्याच्यावरती तुमचा रोल नंबर टाकायला सांगितला जाईल, आयडी पासवर्ड टाकायला सांगितला जाईल आणि ते शेवटी तुम्हाला तुमच्या हॉलमधल्या एक्झामिनरला परत देखील द्यायचं आहे. त्यानंतर अबाउट द प्रिव्ह्यू अँड सबमिशन, हे एक महत्वाचं आहे. एक्झाम विल बी ऑटोमॅटिकली सबमिटेड ॲट द एंड ऑफ स्टिप्युलेटेड टाइम. जेव्हा टाइम संपेल तेव्हा ऑटोमॅटिक तुमची एक्झाम एंड होणार आहे. At the end of the session, you should check the summary displayed with regard to the number of questions shown as delivered and the number of questions actually attempted by you. आणि जेव्हा टेस्ट सबमिट होईल तेव्हा तुम्ही किती प्रश्न सोडवले आहेत आणि तुम्हाला किती प्रश्न दिलेले होते असं सर्व समरी तुम्हाला दिसणार आहे. तुम्हाला स्वतः एक्झाम एंड करायची नाही आहे आणि 2 तास होईपर्यंत तुम्हाला बाहेर देखील सोडलं जाणार नाही. तुम्हाला तिथंच बसून राहायचं आहे. त्यामुळे 2 तासाचा व्यवस्थित वापर करून घ्या, सर्व क्वेश्चन व्यवस्थित सोडून घ्या. प्लीज नोट दॅट यू विल नॉट बी परमिटेड टू सबमिट युअर टेस्ट बिफोर द स्टिप्युलेटेड टाइम. जो वेळ आहे, शिल्लक वेळ असेल, तुमची एक्झाम झाली असेल तर तुम्हाला तुमची एक्झाम एंड करण्यासाठी ऑथॉरिटी नाही किंवा परमिशन नाही. तसं करू नका, शांतपणे बसून राहा. ऑटोमॅटिक 2 तास झाले, तुमची एक्झाम ऑटोमॅटिकली एंड होईल. आणि हे सर्व इन्स्ट्रक्शन वाचल्यानंतर तुम्हाला माहिती चेक केल्यानंतर इथं कन्सेंट बॉक्सला टिक करायचं आहे आणि त्यानंतर आय एम रेडी टू बिगिन यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे क्वेश्चन येतील, सेक्शन वाईज क्वेश्चन येतील आणि तुम्हाला पुढची माहिती मी सांगितलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आणि हा टायमिंग जो आहे असा इथं तुम्हाला चालू झालेला दिसेल की किती टायमिंग शिल्लक राहिलेला आहे. तर घाबरून जाऊ नका, अतिशय सोपी पद्धत आहे. आपल्याला फक्त माऊस चालवता यायला पाहिजे. माऊस चालवता आला इथं फक्त आन्सर द्यायचं, नेक्स्ट बटनाला क्लिक करायचं, पाठीमागचा पाहायचा असेल तर प्रिव्हियसला क्लिक करायचं, आन्सर बदलायचा असेल तर डिरेक्टली बदलू शकता तर देखील बदलतं किंवा रिसेट आन्सर टोटल ब्लँक करू शकता आणि परत एकदा आन्सर देऊ शकता. आणि जिथं तुमचं काही राहिलेलं असेल तर असं तुम्ही त्या बटनावरती डिरेक्टली तो बटन तुम्ही जम्प करून जाऊ शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल, महत्त्वपूर्ण वाटला तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.